नमस्कार. विज्ञानयात्री जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री जीन बॅप्टिस्ट लॅमार्क हे फ्रान्स देशाचे निसर्गवादी, जीवशास्त्रज्ञ आणि उत्क्रांती विज्ञान अभ्यासक. जैविक उत्क्रांती ही निसर्गाच्या नियमानुसार झाली या संकल्पनेचे ते कट्टर समर्थक होते. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांना आधुनिक युग सामान्यतः अधिग्रहित वैशिष्ट्ये यांच्या वारशांच्या सिद्धांतासाठी स्मरण करतो. वापर आणि न वापर, यूज अँड डिसयूज या नैसर्गिक प्रक्रियेतून प्राप्त केलेली सजीवांची शारीरिक वैशिष्ट्ये यांना एकत्रितपणे अधिग्रहित वैशिष्ट्यांचा वारसा, हेरिटेज ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा मृदू सॉफ्ट वारसा असे म्हणतात. अधिग्रहित वैशिष्ट्यांचा वारसा या संकल्पनेचे शीर्षक लॅमार्किझम असे आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या ऑर्थोजेनेसिस या संकल्पनेला पूरक म्हणून मृदू किंवा सॉफ्ट वारसा या आधुनिक वैज्ञानिक युगातील सिद्धांतांचा समावेश केला जातो. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी अधिग्रहित वैशिष्ट्यांचा वारसा यांचे वर्णन सन 1809 सालच्या फिलॉसॉफी झुऑलॉजिक या पुस्तकात केले आहे. उत्क्रांती सिद्धांत, प्रास्ताविकरण, बळकटीकरण आणि लोकाभिमुखीकरण यामध्ये बॅप्टिस्ट लॅमार्क यांचे योगदान विशेष मोलाचे आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या योगदानामध्ये जैविक उत्क्रांतीचा पहिला एकसंघ सिद्धांत या संकल्पनेचा समावेश होता. उत्क्रांती संदर्भात जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या एकसंघ सिद्धांत संकल्पनेमध्ये रसायनशास्त्रीय किंवा रासायनिक गुंतागुंतींच्या बळकटीमुळे सजीवांना जटिलतेच्या शिडी दाखवले आणि पर्यावरणीय बळकटीमुळे सजीवांना स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान दिले. या संदर्भात आनुवंशिक नसलेल्या प्रभावशाली घटकांचा जनुक अभिव्यक्ती, जीन एक्सप्रेशन यावर होणारा परिणाम अभ्यासणारा जीवशास्त्र शाखेतील ट्रान्सजनरेशनल एपिजेनेटिक्स या विषयाने जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या लॅमार्किझम या संकल्पनेची पुरस्कार किंवा शिफारस केली आहे. किंबहुना लॅमार्किझम ही संकल्पना म्हणजे ट्रान्सजनरेशनल एपिजेनेटिक्स या विषयासाठी अधिष्ठान किंवा मजबूत पाया आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्व संघर्ष या दरम्यान सजीवांनी त्यांचे अवयव विकसित केले याच्याशी संबंधित उत्क्रांती किंवा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी दिला होता, ज्यामध्ये वापर आणि न वापर, यूज अँड डिसयूज या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर आणि वापराचा नियम होता. या अंतर्गत त्यांनी एक उदाहरण दिले की झाडांच्या उंचीमुळे जिराफाची डोके पानापर्यंत पोहोचविता येण्यासाठी त्यांची मान लांब झाले. हे उदाहरण फार पूर्वीपासून बरोबर मानले जात आहे. मात्र जीवाश्म अभ्यासाच्या अलीकडील निकालांनी जिराफाची मान लांब होण्याचे वेगळे कारण सुचवले आहे, ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. आधीच आक्षेप लॅमार्कने दिलेले ते उदाहरणं अनेक जीवशास्त्रज्ञ नाकारत आहेत. जिराफाच्या वाढलेल्या मानेच्या गुडघेवर त्यांचा असा विश्वास आहे की ही मान अन्नापर्यंत पोहोचवण्यासाठी लांब झाली नव्हती, तर जिराफामध्ये त्यांची मान उत्क्रांतीच्या लढाईत युद्धाचे शस्त्र होते आणि त्यामुळेच ती उंच होत गेली. या युक्तिवादाशी सर्वच संशोधक सहमत नाहीत आणि त्यावरून वाद आहेत. हे जीवाश्म चीनमध्ये सापडले, पण जिराफाची कवटी आणि हाडावर आधारित एका नव्याने अभ्यासामुळे या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या अभ्यासात सापडलेले नवीन पुरावे असे सूचित करतात की जिराफाचे पूर्वज एकेकाळी त्यांच्या मानेचा वापर वेगळ्या प्रकारे करत होते. ही जीवाश्म हाडे उत्तर चीनमध्ये सुमारे 20 वर्षापूर्वी जीवाश्मशास्त्रज्ञ जीन मेंग यांनी मिळवली होती. प्राचीन जिराफांची वैशिष्ट्य या संदर्भातील अभ्यासक मेंग आता न्यूयॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री याचे क्युरेटर आहेत. त्यांच्या शोधलेल्या जीवाश्माच्या ताज्या विश्लेषणापासून या सस्तन प्राण्याचे असे गुणधर्म समोर आले आहेत, ज्यामुळे आम्हाला जिराफाची या विशेष आकाराबद्दल अधिक चांगली माहिती मिळू शकते. या जीवाश्म प्राण्याचे डिस्कोसेरिक्स जीजी हे नाव चिनी पौराणिक कथेतील एक शृंगी बकरीच्या नावावरून ठेवले आहे. डिस्कोसेरिक्स जीजी हे ग्राफिओडिया महापरिवाराचे पुरातन सदस्य होते, जे सुमारे 1.7 कोटी वर्षापूर्वी मिओसिन सवानामध्ये फिरत होते.
सपाट रुंद कवटी हे या प्राण्याची खास वैशिष्ट्ये. या प्रकारची कवटी डोक्यावरून लढणाऱ्या टक्कर देणाऱ्या प्राण्यामध्ये आढळते. वयाने माणूस कितीही म्हातारा झाला तरी त्याच्या यकृत या अवयवाचे वय 3 वर्षाच्या वयांचेच राहणार. ही कवटी संदर्भात नियम लागू पडते किंवा नाही हे तपासण्यासाठी संशोधकांनी कवटीच्या आणि हाडांच्या शक्तीचे जे त्यांना टक्करमध्ये उपयोगी पडेल मोजमाप करण्यासाठी गणिती तंत्र वापरले. अभ्यासकांना असे आढळले की जिराफ आणि डिस्कोसेरिक्स यांची हाडे आणि त्यांचे सांधे असाधारण हिंसाचार सहन करण्यास सक्षम आहेत. एकाच कुटुंबातील पण तरीही काही गुणधर्मात फरक. या शोधातून असे दिसून आले की या प्राण्यामध्ये डोक्याने भांडणे हे नवीन वर्तन नाही. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसमधील अभ्यासाचे पहिले लेखक आणि जीवाश्मशास्त्रज्ञ वांग शी की यांनी निदर्शनास आणून दिले की जिराफ आणि डिस्कोसेरिक्स हे दोन्ही जेईझी ग्राफिओडिया सुपर फॅमिलीचे सदस्य आहेत. तर त्यांची कवटी आणि मान भिन्न आहेत. दोन्ही खूप वेगळ्या पद्धतीने विकसित झाले आहेत. जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे मत व्यक्त केले आहे की जिराफ या प्राण्यामध्ये लांब मानेचा वापर आपापसात लढण्यासाठी केला जात असे. त्यामुळे जिराफाची मान लांब झाली. वास्तविक मानेची लांब वाढवण्यात अन्नाची गरज किती भूमिका बजावते हे स्पष्टपणे ज्ञात नाही. पण आता अधिक जीवशास्त्रज्ञ असा विश्वास ठेवू लागतील की जिराफांनाही अस्तित्वाच्या लढाईत त्यांच्या मानेचा वापर केला असावा. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांचा जन्मदिनांक 1 ऑगस्ट 1744 रोजी उत्तर फ्रान्सच्या पिकार्डी प्रदेशातील बॅन्जेटिन ले पेटिट येथे झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेसुईट्स कॉलेज एमियन्स येथे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी सन 1778 फ्लोरे फ्रँकॉईज या ग्रंथाचे 3 खंड प्रकाशित केले. सन 1779 त्यांना फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यत्व मिळाले. फ्रेंच नॅशनल असेंब्ली या संस्थेमार्फत सन 1793 स्थापन झालेल्या म्युझियम नॅशनल डी हिस्टोअर नॅचरल या संस्थेत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांची प्राध्यापक पदासाठी निवड झाली. सन 1801 जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी सिस्टीम डेस ॲनिमाक्स सॅन्स व्हर्टिब्रेट या शीर्षकाचे ग्रंथ प्रकाशित केले. या ग्रंथामध्ये अपृष्ठवंशीय प्राणी वर्गीकरण याचे वर्णन केले आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांना मॅलाकॉलॉजी मृदुकाय प्राण्यांचा अभ्यास या शाखेचा लक्षणे उंची गाठले वर्गीकरणशास्त्रज्ञ असे संबोधले जाते. प्राणी वर्गीकरण कार्यामध्ये जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये नैसर्गिक गटांची व्याख्या सादर केली. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या अपृष्ठवंशीय प्राणी जगात या पुस्तकातील नैसर्गिक गट फायलम यांची यादी मी वाचून दाखवतो. पॉरिफेरा, सिलेंट्रेटा, सिडारिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटोडा, रॉटिफेरा, मॉलुस्का, ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, इकॅनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. सन 1802 जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी हायड्रोजिओलॉजी या शीर्षकाचे ग्रंथ प्रकाशित केले. हायड्रोजिओलॉजी या ग्रंथामध्ये त्यांनी एकरूपतावादावर आधारित स्थिर स्वरूपाच्या भूविज्ञानाचा पुरस्कार केला. त्यांच्या युक्तिवादानुसार जागतिक प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि त्यांच्या पूर्वेकडील सीमेवर महाद्वीप क्षीण होत जाते. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांचा असा विश्वास होता की सर्व सजीव एका उभ्या साखळीत आयोजित केले गेले आहेत, ज्यामध्ये जीवनाच्या सर्वात कमी आणि उच्च स्वरूपामध्ये श्रेणीकरण केले गेले आहे. अशा प्रकारे जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी निसर्गातील प्रगतिशील विकासाचा मार्ग दर्शविला आहे. वृद्धावस्थेत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांना अंधत्व आले. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क हे प्रसिद्ध फ्रेंच जीवशास्त्रज्ञ निसर्गशास्त्रज्ञ होते. त्यांनी उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत मांडला. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी 1809 उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत मांडला. अवयवांचा वापर, गैरवापर, यूज अँड डिसयूज, प्राण्यांच्या सवयीमुळे आणि अवयवांच्या सततच्या वापरामुळे किंवा न वापरल्यामुळे शरीरात बदल होतात. संपादित गुणांचा अनुवंश, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, आयुष्यात मिळालेले हे गुण किंवा बदल पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. उंच झाडाची पाने खाण्याच्या प्रयत्नात जिराफाची मान लांब झाली आणि हा गुण पुढच्या पिढीमध्ये उतरला. अंधत्व या आजारामुळे
आजारपणामुळे दिनांक 18 डिसेंबर 1829 रोजी पॅरिसमध्ये जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांचे निधन झाले. विज्ञानयात्री जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.